राज्यात एआयचा वापर आता परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी केला जाणार आहे। राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेमध्ये एआयचा वापर केला जाणार आहे। प्रत्येक उमेदवाराच्या चेहऱ्याची ओळख एआयच्या माध्यमातून केली जाईल। याची सुरुवात सीईटी सेलच्या 19 मार्च रोजी होणाऱ्या पहिल्या परीक्षेपासून होईल। उमेदवारांनाच परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे सर्वच सीईटीच्या परीक्षा अत्यंत सुरक्षेच्या वातावरणामध्ये होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचं बघायला मिळतंय। ही माहिती सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। राज्यात एआयचा वापर आता परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी केला जाणार आहे। राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेमध्ये एआयचा वापर केला जाणार आहे। प्रत्येक उमेदवाराच्या चेहऱ्याची ओळख एआयच्या माध्यमातून केली जाईल। याची सुरुवात सीईटी सेलच्या 19 मार्च रोजी होणाऱ्या पहिल्या परीक्षेपासून होईल। उमेदवारांनाच परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे सर्वच सीईटीच्या परीक्षा अत्यंत सुरक्षेच्या वातावरणामध्ये होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचं बघायला मिळतंय। ही माहिती सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय।